हरतालिका अखंड सौभाग्याची कथा। श्रावण महिना संपतो आणि भाद्रपद महिन्यात सुरुवात होते। श्रावण आणि भाद्रपद महिन्यातील सणांमध्ये विशेष स्थान हरतालिका या सणाला आहे। भाद्रपद शुक्ल तृतीयेच्या दिवशी हरतालिकेची पूजा केली जाते। या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्य प्राप्तीसाठी शिव पार्वतीची पूजा आणि उपासना करतात। पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडतो का की ब्रह्मांडात इतके सारे देव आहेत, त्यापैकी शंकर पार्वतीचीच उपासना का केली जाते? कारण यामागे एक प्राचीन पौराणिक कथा आहे। हिमालय राजाची कन्या पार्वतीने लहानपणापासूनच भगवान शंकराला वर म्हणून मिळवण्याचा संकल्प केला होता। पार्वतीने वनात जाऊन कठोर तप केले। अनेक वर्ष ती उपवास आणि अन्न पाणी न घेता तप करत होती। त्यावेळी नारद मुनी यांनी हिमालय राजांकडे येऊन त्यांचा निरोप सांगितला। विष्णू भगवान सोबत विवाह करू इच्छितात। हा निरोप ऐकून हिमालय राजा खुश झाले आणि त्यांनी तो प्रस्ताव मान्य केला। परंतु ही गोष्ट पार्वतीला समजल्यावर ती नाराज झाली। पार्वतीने घडलेली घटना सखीला सांगितली। तिने पार्वतीची समजूत काढली आणि जंगलात घेऊन गेली। सखीने पार्वतीला एका प्रकारे वडिलांकडून हिरावलं, ते म्हणजे हरण आणि सखी म्हणजे अलिका। यावरून या व्रताला हरतालिका असं नाव पडलंय। जंगलात जाऊन पार्वतीने शिव नामस्मरण करून कठोर तप केलं। शेवटी शिवशंकर तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारले।